महाराजांचा पुतळा कोसळल्याच्या घटनेनं महाविकास आघाडीकडून या घटनेचं राजकारण सुरू असल्याचा भाजपचा आरोप आहे। पुण्यामध्ये डेक्कन इथल्या छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यासमोर भाजपचं आंदोलन होतं, तर मुंबईत सुद्धा भाजपकडून आंदोलन केलं जातं। पुणे संभाजीनगरमध्ये सध्या आंदोलन केलं जाते, महायुतीकडून हे आंदोलन केलं जातं। राजकोटमध्ये खरं तर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळला, मात्र याचं महाविकास आघाडीकडून राजकारण केल्याचा आरोप सध्या भाजपकडून केला जातो आणि भाजपकडून सध्या आंदोलन केले जाते। पुण्यामध्ये डेक्कन इथल्या छत्रपती संभाजी महाराज पुतळ्यासमोर भाजपचं आंदोलन होतं, तर मुंबईत सुद्धा भाजपकडून आंदोलन केले जाते। तर तिकडे संभाजीनगरमध्ये सुद्धा हातात बॅनर घेऊन सध्या महायुतीकडून आंदोलन केले जाते। त्यामुळे राज्यात आज आंदोलनाचा दिवस असल्याचं पाहायला मिळते। महाविकास आघाडीकडून एकीकडे जोडे मारो आंदोलन सुरू असताना दुसरीकडे महायुतीकडून सुद्धा आंदोलन केले जात आहे। संभाजीनगरमध्ये सध्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळते। संभाजीनगरमधली ही दृश्य आहेत। महायुतीचं सध्या राज्यभर आंदोलन सुरू आहे आणि संभाजीनगरमध्ये सध्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळते, कारण आंदोलनाला कसल्याही पद्धतीची परवानगी नाहीये। त्यामुळे या सगळ्या कार्यकर्त्यांना सध्या पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं पाहायला मिळतं। आमचे प्रतिनिधी विशाल करोळे त्यांच्याकडून आपण सविस्तर माहिती घेऊयात। विशाल, खरं तर संभाजीनगरमध्ये महायुतीचं आंदोलन सुरू आहे आणि इथल्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतलं। त्यांनी आंदोलनाला परवानगी नाकारली होती, कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न दिला होता, तरी सुद्धा भाजप कार्यकर्ते क्रांती चौकात आंदोलनाला उतरले होते। 10 ते 15 मिनिटं त्यांनी घोषणाबाजी केली महाविकास आघाडी विरोधात। त्यानंतर आता आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे। या सगळ्यांना घेऊन जात आहे, कारण थोड्याच वेळात महाविकास आघाडीची सुद्धा इथं गर्दी होऊ शकते आंदोलनासाठी। गेल्याच आठवड्यात संभाजीनगरमध्ये महाविकास आघाडी आणि शिवसेनेचा मोठा राडा झालेला आपण पाहिला आहे। त्यामुळे आज हा राडा होऊ नये याची दक्षता पोलीस कुठेतरी बाळगत आहेत। मोठा फौजफाटा सुद्धा या ठिकाणी तैनात केलेला आहे आणि शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते भिडू नये म्हणून थोडा वेळ आंदोलन करतात। भाजपच्या कार्यकर्त्यांना आता पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं चित्र आपल्याला दिसतंय। कल्याणी विशाल, खरं तर आता कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलेलं आहे। महाविकास आघाडीचे कार्यकर्ते सुद्धा इथे दाखल होतील, त्यांना सुद्धा ताब्यात घेतलं जाईल का? कशा पद्धतीने आंदोलन होईल? अगदी खरं कल्याणी, परवानगी पोलिसांनी नाकारली होती। महाविकास आघाडी आणि महायुती दोन्ही आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली होती। त्यानंतर त्या ठिकाणी गर्दी करण्यात आली। गर्दी केल्यानंतर पोलिसांचा मोठा फौजफाटा त्या ठिकाणी तैनात करण्यात आला। कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नव्हते। या सगळ्या प्रकरणानंतर आता महायुतीच्या कार्यकर्त्यांना, भाजपच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि महाविकास आघाडीचे जे कार्यकर्ते इथे येतील त्यांनाही आता पोलीस ताब्यात घेतील असं चित्र आहे। त्यानिमित्तानं पोलिसांनी मोठा फौजफाटा। नक्कीच विशाल, त्यामुळे आता पुढे नेमकं काय होतं याकडे लक्ष असेल। धन्यवाद माहितीसाठी।